भारतावर हल्ला करणारं आणि टेचीत मिरवणारं पाकिस्तान आज थेट विनवणी करतंय भारताला की शस्त्रसंधी लागू करा. भारताने शस्त्रसंधी लागू केलेली आहे. पाकिस्तानने देखील थेट अमेरिकेला गवसणी घातली, विनंती केली शस्त्र जी आहे ती लागू करा, शस्त्रसंधी जी आहे ती लागू करा. मात्र पाकिस्तानला असे दिवस का आले? कारण की 2 दिवसांपूर्वी जे पाकिस्तान भारताच्या अनेक शहरांवर अटॅक करण्याचा प्रयत्न करत होतं, त्यांनी आज थेट एक पाऊल मागे घेण्याचे असे काय कारणं आहेत, या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत एअर व्हाईस मार्शल नितीन वैद्य सर आहेत. सर, 2 दिवसापर्यंत पाकिस्तान जे आहे ते आपल्या अनेक शहरांवर टार्गेट करत होतं. मात्र थेट आज अमेरिकेला मध्यस्थी घालून भारताच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी थेट विनवणी केलेली आहे. काय असे कारणं असतील की ज्यांना पाकिस्तानला खरंच यापर्यंत यावं लागलं? सुरुवातीपासून मी जेव्हा तुम्हाला हे सांगतो आहे की जेव्हा त्यांनी 22 एप्रिलला जो हल्ला केला, ज्याच्यामध्ये 26 आपले लोक खास करून बोलून त्यांना धर्म विचारून मारले गेले, त्याचा जो रिॲक्शन पाकिस्तानला वाटलं की ते होईल, त्याच्यापेक्षा भारताने खूप मोठी रिॲक्शन घेतली. इंडस वॉटर ट्रीटी बंद करण्यापासून ते आता शेवटपर्यंत त्यांच्या सरगोदा एअरफील्डवरती हमला करणं, हे सगळं आपण जी ॲक्शन केलेली आहे ती मला वाटतं पाकिस्तानला वाटलं नाही की आपण एवढी मोठी ॲक्शन घेऊ. आणि त्या ॲक्शन जेव्हा आपण सुरुवातीला घेतली तेव्हा पाकिस्तानला रिॲक्शन देणं खूप जरुरी होतं. आणि आपण जे ॲक्शन घेतली ती एकदम कंट्रोल्ड अशी ॲक्शन घेतली. आणि पाकिस्तानला असं वाटलं नाही की आपण त्यांच्या मेनलँडमध्ये जाऊन, म्हणजे भावलपूर म्हणा, सरगोदा म्हणा किंवा मुद्रिके म्हणा, जिथे जिथे आपण हल्ला केलेला आहे तर तिथे आपण जाऊन हल्ला करू. त्यांना वाटलं की आपण POKपर्यंत थोडंसं लक्ष केंद्र करू आणि त्याच्यानंतर आपण नेगोसिएशन टेबलवरती येऊ शकतो. सॉरी वगैरे म्हणून एकमेकांचे हात मिळवून ही बाब तिथे संपली. आणि तसंच आत्तापर्यंत व्हर्च्युअली झालं होतं. कारगिलपर्यंत झालं होतं आणि त्याच्यानंतरसुद्धा पहलगाममध्ये झालं होतं. आणि त्यांना असं वाटलं की जर आपण असंच केलं तर हे भारत परत असंच करेल. तर आपण ह्यावेळेस असं न करता आपण खूप स्ट्रॉंग ॲक्शन घेतली, जी पाकिस्तानला अपेक्षित नव्हती. आणि जितकं नुकसान पाकिस्तानचं या 4 दिवसामध्ये झालं, त्यांचे रडार निकामी झाले, त्यांचे एअरफील्ड्सवरती निकामी झाले खूप सारे. आणि आपण त्यांना अचूक जिथे जिथे दहशतवाद्यांची अड्डे होते तिथे आपण अचूक हेरून त्यांना मारलं. आणि पाकिस्तान काहीच करू शकलं नाही. आणि पाकिस्ताननी जे आपल्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला, तो बऱ्याच प्रमाणामध्ये जवळजवळ 80% किंवा 85% आपण हाणून पाडला. जे काही नुकसान झालं ते एकदम मिनिमल झालेलं आहे. त्यामुळे ही ॲक्शन पाकिस्तानला इतकी महाग पडली आणि त्यांना कळालं की जर असंच चालू राहिलं तर अजून 2-3 दिवसामध्ये आपल्याकडे खूप असं नुकसान होईल. आणि ते नुकसान इतकं होईल की त्याच्यावरनं आपण परत येणं जास्तीत जास्त अवघड होणार आहे, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती तेवढीच खराब आहे. त्यामुळे त्यांनी भारताकडे तर आधी मला वाटतं धाव घेण्यापेक्षा अमेरिकेमध्ये घेतली, कारण त्यांना वाटलं की अमेरिकेने जर प्रेशर आणलं इंडियावरती तर ते जास्त योग्य ठरेल. तर मला वाटतं की आपण प्रेशरमध्ये न येता एक समजूतदार देश म्हणून की आपल्याला जे उद्दिष्ट साध्य करायचे होते ते बरेच प्रमाणात आपण केलेले आहेत. त्यामुळे आपण शस्त्रसंधीला हो बोललो आहे आणि त्यानुसार ही शस्त्रसंधी संध्याकाळी 5 वाजता अंमलात आणली. दुसरी गोष्ट जर आपण बघायला गेलं तर पाकिस्तानवर फक्त भारत प्रत्युत्तर देत नव्हतं, तर दुसऱ्या बाजूने बलुचिस्तानकडनं पण पाकिस्तानांच्या अगदी दहशतवादी असतील किंवा त्यांच्या सैन्यांवर सुद्धा बडीमार केला जात होता. बलुचिस्तान आर्मीकडून होणारा अटॅक आणि प्लस आर्थिक नुकसान, म्हणजे इकॉनॉमिकमधून जी ढासळत चाललेली इकॉनॉमी, हे 2 फॅक्टर्स देखील या निर्णयाला त्यांनी विचार केला. निश्चितपणे तुम्ही बघाल की गेल्या 2-3 दिवसामध्ये बलुचिस्तानमध्ये जे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आहे त्यांनी पाकिस्तानचे जवळजवळ 12-13 सैनिक मारले. आपल्याला तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला आहे. तसंच खैबर पख्तूनवामध्ये सुद्धा पाकिस्तानी लष्करावरती हमला झालेला आहे. लोकल तिथे मिलिटंट्स आहेत त्यांनी हल्ला केलेला आहे. हे सगळे हल्ले जेव्हा जवळजवळ तिन्ही बाजूनी होत असतील आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अशी आहे की जरी तुर्की त्यांना काहीतरी मदत करते आहे, चायना त्यांना मदत करते आहे, पण आर्थिकरित्या अशी मदत करत नाही आहे जेणेकरून हे जे युद्ध होतं ते कंटिन्यू करू शकतील. त्यामुळे अशी कोंडणी झाल्यामुळे सुद्धा
त्यांनी अमेरिकेकडे धाव घेतलेली निश्चित आहे असं मला वाटतं आहे. तर आपण जर संध्याकाळची वेळ बघितली तर भारतीय संरक्षण विभागाकडच्या पत्रकार परिषदेच्या पूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील किंवा त्यांचे होम सेक्रेटरी असतील, डिफेन्स सेक्रेटरी असतील, यांच्याकडनं ट्विट करण्यात आलं होतं की इंडिया आणि पाकिस्ताननी सीजफायरच्या संदर्भातली घेतलेली भूमिका आम्ही त्यांचं अभिनंदन करतो म्हणून. कुठेतरी परत एकदा म्हणजे अमेरिकेचं प्रभुत्व सगळ्या अख्ख्या संपूर्ण जगावर जे आपण मानलो की US इज अ सुपर पॉवर नेशन, पुन्हा एकदा त्यांची मध्यस्थीच भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही शस्त्रसंधीच्या लागू करण्यासाठी एक मेजर पार्ट प्ले करत होती. अक्षयजी, मला वाटतं की मेजर पार्ट तर नाही म्हणता येईल, आज माझ्या समजुतीला मेजर पार्ट नाही आहे, पण पाकिस्तानवरती अमेरिकेने प्रेशर आणलं ह्यात काही शंका नाही आहे. कारण पाकिस्तान तुम्ही बघाल सुरुवातीला म्हणत होते की आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन आहे आणि आम्ही न्यूक्लिअर वेपन वापरू, हे ते जेव्हा 22 एप्रिल नंतरसुद्धा लगेच ते बोलायला लागले. ही जी गोष्ट आहे ही संध्याकाळी कुठेतरी पाकिस्तानचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत आसिफ म्हणून, त्यांनी ही बाबत आधी मांडली होती आणि आता त्यांनी माघार घेतली की आम्ही असं काही करणार नाही आहे. हे सगळं दर्शवतं की त्यांच्यावरती अमेरिकेचा खूप मोठा प्रभाव आहे आणि परिणाम आहे. आपल्याला जेव्हा अमेरिकेने सांगितलं की तुम्ही सीज फायर करा, तर मला वाटतं की मोदी साहेब लगेच तर हो म्हणले नसणारच आहे. जे काही त्यांनी अटी टाकल्या आहे, जे काही त्यांनी अमेरिकेला सांगितलं आहे, हे आपल्याला थोड्या दिवसात कळून येईलच. खास करून जेव्हा 12 तारखेला डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स दोघंही भेटणार आहेत, त्याच्यानंतर ते काय त्याच्यामध्ये तडजोडी होतील, पाकिस्तान काय मान्य करेल आणि आपण त्यांच्यावरती किती प्रेशर आणू ते मान्य करायला, हे सगळं आपण अमेरिकेला सांगितलं असेल. अमेरिकेने हे पाकिस्तानला सुद्धा सांगितलं असेल, पाकिस्तान हो म्हणलं असेल, म्हणून आपण एका तऱ्हेने शस्त्रसंधीला हो म्हटलं आहे असं मला वाटतं आहे. निश्चितपणे सर, जसं तुम्ही उल्लेख केलात की 12 तारखेला दुपारी 12 वाजताच्या साधारण सुमारास DGMOची बैठक होणार आहे. नेमकं या बैठकीत काय चर्चा होण्याची शक्यता असते आणि कोण कोण या बैठकीला उपस्थित असतो? चर्चामध्ये नक्की काय होणार आहे मला माहीत नाही, पण एवढं निश्चित आहे की ही जी आपण शस्त्रसंधी लागू केलेली आहे ती फक्त पाकिस्तान आणि अमेरिका यांनी विनवणी केली म्हणून नाही, तर अमेरिकेला आपण सांगितलं आहे की आम्हाला काही काही शर्ती आहेत ते आम्ही करणारच आहोत आणि त्या जर पाकिस्ताननी त्यासाठी जर पाकिस्तान हो म्हणालं तरच आपण ही शस्त्रसंधी लागू करू शकतो. आणि मला वाटतं पाकिस्तान हो म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्यानंतर जे वार्तालाप होणार आहे, जे काही नेगोसिएशन्स होणार आहे, त्यामध्ये नक्की कुठले कुठले बिंदू आहेत ह्यामध्ये आत्ता सांगणं थोडंसं अवघड आहे. पण त्यामध्ये निश्चित इंडस वॉटर ट्रीटी आपण परत माघार घेणार नाही आहे असं बोललेलो आहे. त्याच्यानंतर आपण हेही सांगितलेलं आहे की आपण विजा पाकिस्तानी लोकांना देणार नाही आहे, त्यांच्याबरोबर आपण व्यापार करणार नाही आहे. तर त्याच्यामध्ये काय काय आपण हो म्हणणार आहे आत्ता आणि काय काय ते लागू होणार आहे ते आपल्याला मला वाटतं 12 तारखेनंतरच जास्त स्पष्ट होईल. सर, आपण जर बघितलं तर पाकिस्तान अत्यंत खोटारडा देश आहे. 1971 पासून आपण बघत आलोय. पुन्हा एकदा जर त्यांनी सीजफायर व्हायोलेशन केलं तर आपण काही वेळापूर्वी जाहीर केलेलं आहे की ॲक्ट ऑफ टेरर इज इक्वल टू ॲक्ट ऑफ वॉर म्हणून. भारताने याबाबत एक ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे का? कारण की आपल्याला इतिहास जर पाकिस्तानचा बघितला तर कुठेतरी सातत्याने पाकिस्तान कुठल्या ना कुठल्या कारणं देत, आम्ही जरी ते दहशतवादाला पुरेशी वाव देत नाहीत असं स्पष्टपणे सांगतात, पण कुठेतरी त्यांच्याच पावरखाली सगळं टेररिझम वाढताना दिसतं. त्यामुळे पुन्हा एकदा जर सीजफायर व्हायोलेशन झालं तर भारताची कठोर भूमिका व्हावी असं वाटतं. निश्चितपणे. म्हणूनच तुम्ही बघाल की भारताने एक निर्णायक असा एक निर्णय घेतलेला आहे की ॲक्ट ऑफ टेररिझम इज इक्वल टू ॲक्ट ऑफ वॉर. आणि ही जी गोष्ट निर्णायक घेतलेली आहे, ह्याचे प्रतिसाद पूर्ण जगभर पसरणार आहे. आपण फक्त पाकिस्तानला नव्हे तर पूर्ण जगाला सांगितलं आहे की आपल्यावरती कोणीही दहशतवाद्यांनी हल्ला केला तर तो हल्ला आपण त्या देशावरती आमच्यावरती युद्ध केलं असं आम्ही समजणार आहे आणि मग त्या देशावरती युद्ध करण्याची पूर्ण मुभा ही आपल्याकडे राहणार आहे. त्यामुळे हा जो निर्णय घेतलेला आहे हा सीज फायरच्या अगोदरचा निर्णय आहे आणि हा मला वाटतं की एक डेलिब्रेटला असा निर्णय आहे जेणेकरून आपण पाकिस्तानलाच नाही तर पूर्ण जगाला सांगतो आहे की असं आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आमची भूमिका ठाम राहणार आहे. याबरोबरच तुम्ही जो पहिल्यांदा मला सांगितलं की पाकिस्तानवरती आपण विश्वास ठेवू शकत नाही, ही वस्तू एकदम खरी आहे. त्यामुळे
पुढे जाऊन आपण हा जो आजचा निर्णय आहे हा जेव्हा आपण लागू करतो तेव्हा पाकिस्तानला एवढंच निश्चितपणे समजून गेलेलं आहे की फक्त पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू आणि काश्मीर नव्हे तर आपण पाकिस्तानच्या मेनलँडमध्ये जाऊन त्यांच्यावरती आपण हल्ला करू शकतो आहे. तर तो हल्ला आपण पुढे जाऊन सहजपणे करणार आहे आणि जेव्हा आपण वॉर म्हणतो तेव्हा हे आपण नक्कीच करणार आहे हे पाकिस्तानला आता समजून गेलेलं आहे. त्यामुळे परत पाकिस्तान असं करायला नाही पाहिजे अशी माझी दाट इच्छा आहे. पण ते करतील की नाही याच्यावरती मला अजूनही एक प्रश्नचिन्ह आहे, कारण पाकिस्तानवरती आपण आत्तापर्यंत 75 वर्षामध्ये विश्वास ठेवू शकत नाही अशी त्यांनी सगळी भूमिका आपली स्वतःची मांडलेली आहे. खूप खूप धन्यवाद सर. तर आपण बघू शकतो की पाकिस्तानने शस्त्रसंधीची विनवणी केल्यानंतर, लागू करण्याची विनंती केल्यानंतर ती मान्य झाली आहे. पण येत्या 12 तारखेला दोन्ही DG बैठक जी होणार आहे त्या बैठकीमध्ये नेमकं पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांमधल्या ज्या ठराविक मूलभूत गोष्टी आहेत, ज्या महत्त्वाच्या आहेत, ज्या चर्चा अंती खरं तर शस्त्रसंधी लागू झाल्याबद्दलच्या अनेक गोष्टी समोर येतील आणि त्याबद्दलच्या भूमिका आणि धोरणं या दोन्ही देशांकडनं समोर येतील अशी अपेक्षा आहे. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.